जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, शावक अकॅडमी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुषार पाटील आपलं स्वागत करतो। आज आपण आपल्या शावक अकॅडमीच्या लायब्ररीत आलेलो आहे आणि आज आपण भेटणार आहे आपल्या शावक अकॅडमीच्या लायब्ररीचे गुणवंत विद्यार्थी। तुम्ही बघू शकता हे लोक MPSCत आंब्याच्या लोणच्यासारखे मुरलेले आहे इथे बसलेले। आज आपण यांचे गव्हर्नर जनरल घेणार आहे क्विज। तर त्या क्विजचा फॉर्मॅट असा आहे की आपण 10 क्वेश्चन विचारणार आहे, त्या 10 पैकी जो सर्वात पहिले आणि सर्वात जास्त प्रश्नांची उत्तर देईल त्याला आपण शावक अकॅडमी तर्फे काय करणार आहे, एक गिफ्ट देणार आहे। तर ठीक आहे, आपण सुरू करायचं का? यस, आर यू रेडी? चला, तुम्हाला फास्ट उत्तर द्यायचे आहे। जो पहिले उत्तर देईल त्याचा काउंटेबल राहील, 10 सेकंडच्या वर तुम्ही लावला नाही पाहिजे। ठीक आहे, पहिला प्रश्न, 1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने केला? अरे यार, लय हुशार पोर आहे, शावक अकॅडमीचे लय हुशार पोर आहे। कर्जन एक काम करू, हात वर करून सांगा। ठीक आहे, जो फास्ट हात वर करेल तो। ठीक आहे, हा काहीतरी आता आपण काय करायला पाहिजे, हात वर करू। तुम्ही बघू शकता शावकचे विद्यार्थी जर जास्तच हुशार आहे, 4-5 जणांनी उत्तर दिलं म्हणून काय करू, एक हात वर जो पहिले करेल त्याला चान्स। हात एकदम सोपा प्रश्न यायलाच पहिले, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते? यानं हात वर केला, लॉर्ड रिपन। क्या बात है, एकदम बरोबर। एक काउंट करा, एक लॉर्ड रिपन। ठीक आहे, त्याच्यानंतर मद्रास, नंतरचा प्रश्न पहा, तिसरा प्रश्न लक्ष देऊन ऐका। मद्रास विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? लॉर्ड कॅनिंग। क्या बात है, बहुत बढ़िया, लॉर्ड कॅनिंग। एक आणि एक, ठीक आहे, 1-1 ची बराबरी। नंतरचा प्रश्न, भारतीय देशी वृत्तपत्रक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने आणला? याने केलं पहिले रिपन। गलत जवाब, लॉर्ड लिटन। क्या बात है, बहुत बढ़िया बहुत बढ़िया। यांना दाखव रे बाबा, आमची पब्लिक खतरनाक उत्तर देणं सुरू आहे। लॉर्ड लिटन 2-1, हा आमचा 1 वाल्याला दाखव, 2-1, टफ कॉम्पिटिशन। बाकीचे काय करून राहिले रे? चला, नंतरचा प्रश्न, आता हा एकदम सोपा प्रश्न, परत पटकन हातवर करा। ठीक आहे, भारतीय देशी वृत्तपत्र कायदा हवाला झाला होता, आर्थिक वित्त विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हणतात? लॉर्ड मेयो। बेकार, लॉर्ड मेयो। 3-2 येवले ब्रदर्स काय करून आले? लॉर्ड मेयो, त्याने पटकन हातवर केला, ज्याने हातवर केलं पटकन त्याचं। ठीक आहे, चला नंतर तुझे किती झाले रे बाबा? 3। ओके, चलो चौथा, सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? अरे ज्याने लवकर हातवर केला, लॉर्ड डलहौसी। ठीक आहे, त्याच्यानंतर अजून थोडासा टफ क्वेश्चन। ठीक आहे, एक सोपा एक टफ। 1828 मध्ये इनाम कमिशनची स्थापना खालीपैकी कोणाच्या काळात झाली? विल्यम बेंटिक। क्या बात है सर, याने हातवर केला सर पहिले, सॉरी, तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा तेज आहे सर। इस बार उसने जल्दी जवाब। किती झाले? 3-3 ची बराबरी। आता त्याच्यानंतरचा प्रश्न 8वा, बरोबर आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या काळात झाली? आता तुमचा हक्क बनते सर, तुमचा हक्क बनते। लॉर्ड हार्डिंग। गलत जवाब, क्या बात है, बहुत बढ़िया, राठोड सरांचं बरोबर आहे। द आन्सर इज लॉर्ड डफरिन। बरोबर, तुमचं काय उत्तर होतं? डफरिन। त्याच्यानंतर 9वा एकदम सोपा, तुमचा हात मला वाटतं वरच ठेवला पाहिजे तुम्ही, लयच सोपा। MPSCच्या विद्यार्थ्याला, गट ब च्या विद्यार्थ्याला तर यायलाच पाहिजे। हात वर ठेव, सूरज। तैनाती फौजेची सुरुवात कोणी केली? याने पहिले केलं होतं, वेलेस्ली, रिचर्ड वेलेस्ली, एकदम बरोबर आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न अजून एकदा सोपा, भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणास म्हटलं जाते? कॉर्नवॉलिस। एक तो जवाब बनता है, तुम्ही दिला, कोण होता? कॉर्नवॉलिस, लॉर्ड कॉर्नवॉलिस। अजून लॉर्ड कॉर्नवॉलिसचं काय माहिती आहे? क्या बात आहे, कायम धारा पद्धत कधी आली होती? अरे बा, 1793 की 1893 आहे? 1700। कुठं केली होती लागू? बंगाल, बिहार, ओडिसा। क्या बात है,
तुम्ही बघू शकता आमचे यांचे चेहरे दाखवा पहिले. सगळेच्या सगळे सोबत उत्तर देत आहेत. म्हणजे यावर्षी यांचा रिझल्ट नक्की येणार. भेटूया पुढच्या क्विजमध्ये. पण आत्ताचा विनर कोण आहे, कारण आता झालाय टायअप. हा प्रश्न जरा कठीण आहे, म्हणून अजून एखादा कठीण प्रश्न आपण विचारला पाहिजे, कारण 3-3 ची बराबरी आहे. आमचे सर या सर प्लीज. 3 प्रश्न यांनी दिले, 3 प्रश्न आमचे येवले सरांनी दिले. एवढ्या असह्य वेदना सहन करत असताना सुद्धा त्या वेदना मी सांगू शकत नाही. एखादा प्रश्न विचारला पाहिजे अजून एखाद्या गव्हर्नर जनरलवर. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने बंगालचे 20 भाग केले होते व त्यावर एक कमिशनर नेमला होता? रेव्हेन्यू होता तो 1904 मध्ये कॅनिंगने. थोडासा विचार करा, थोडासा विचार करा, त्यांच्या काळात होता तो. परत विचार करा. बंगालचे 20 भाग केले होते, त्यावर एक कमिशनर नेमला होता. तो कमिशनरचं कोणावर नियंत्रण असे? कलेक्टरवर नियंत्रण असे. बरं ठीक आहे, चला अजून एखादा थोडासा सोपा प्रश्न करून टाकू. अजून थोडासा सोपा करू. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने, नाही अजून एक सोपा प्रश्न टायअप झाले, कोणत्या गव्हर्नर जनरलने कलेक्टरचे न्यायिक अधिकार काढून दिले होते? रॉबर्ट क्लाइव्ह. नाही, वॉरेन हेस्टिंग्स. कॉर्नवालिस. एकदम बरोबर, शेवटी जिंकले रे भाई. क्या बात आहे, बहुत बढिया. लॉर्ड कॉर्नवालिसने काढले होते. का बरं काढले होते? कारण त्याला वाटलं की जिल्हाधिकाऱ्याकडं एकाच व्यक्तीकडं एवढे पॉवर देणे त्याला व्यवस्थित वाटलं नाही, त्यामुळे त्यांनी काढले होते. रॉबर्ट क्लाइव्हनी सर त्याच्या काळात काय काय झालं होतं? रॉबर्ट क्लाइव्हनी प्लासीचं युद्ध फक्त झालं होतं, आपण त्याच्यासाठी त्याला बघतो. आणि दुसरं बघितलं होतं दुहेरी शासन व्यवस्थेसाठी. क्या बात आहे. 3 क्लॅप्स फॉर अवर विनर येवले सर. गिफ्ट दे रे बाबा. चलो तालियों के साथ स्वागत. गट ब च्या मुख्य परीक्षेस पात्र आहे आमचे नितीन येवले सर. यांना गट ब मध्ये जवळपास 60+ मार्क्स आहे, म्हणजे 100% मुख्य परीक्षा देणार आहे. आणि या मुख्य परीक्षेतून ते STI किंवा PSI होतील ही नक्कीच अपेक्षा बाळगतो. धन्यवाद सर.